आम्ही गाडीत बसलो असं वाटतं इकडे मध्येच पाणी पडेल. अरे विभू कसं बघतोय. मित्रांनो बाबाच्या मागा लाग बाबा पाहिजे. एक बसून कर काय कर मला काय कर. त्यांना आता आम्ही पेज लावणार आहे त्या पोरा सांग तेव्हा तो तिकडे खूप लहान आहे पाहू शकतात. मी आज युट्यूब वरती फर्स्ट टाइम लाईव्ह गेलेलो आहे. मी आज सकाळी कॉफी मस्त वेगळी. गुड मॉर्निंग. बघा मित्रांनो मी सकाळ कशी होते आज. हा ठेव. आणि मी तर मम्मी पप्पा बघा मोबाईल बघत बसले कारण विभू झोपलाय ना त्यांना तेवढा फ्री टाइम भेटलाय. ए मम्मी हॅलो. हाय मित्रांनो कॉफी झाली आता लगेच नाश्ता पण आला. पोहे गरम गरम. तुम्ही काय करताय? तो आज पोहेच खाती. तर कसं का मंडळ मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर शिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉगची पण सुरुवात करतो मी घरनं. सगळ्यात पहिले गाडी धुवून घेतो मस्तपैकी कारण खूप खराब झाली ती ऑलरेडी. आता ती गुलालाची परत तिला धूळ पण बसली. एवढे दिवस झाले धुतली पण नाही. पप्पा पण चिडून राहिले. तर पहिले आपण गाडी धुवू. तो गाडी धुवायला लावत होतो. व्यू माझ्या मागं लागला. म्हटलं चल मग तुला गाडीत बसवतो. मी तशी गाडी वळवून लावतो. व्यू बसला मी त्या साईडने बसतो. हा शा घाबरला तर का मी दरवाजा बंद केला तर मी तर कसं बसला बघ. हो कसं बसला बघ. टाटा कर मम्मीला. टाटा कर. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. आम्ही गाडीत बसलो असं वाटतं इकडे मध्येच पाणी पडेल. अरे विभू कसं बघतोय. Samples lift the darkness to light. विभू चल गंमत Beat kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. मित्रांनो फायनली मस्त गाडी वगैरे धुवून झाली आहे. लई वेळ लागला गाडीला. इतकी खराबच तेवढी झाली होती. आता मस्त मी रेडी होतो आवरून वगैरे कारण खूप उशीर झाला आहे. तर मित्रांनो आंघोळ वगैरे करून झालो रेडी एकदम मस्तपैकी. मला पाणी पित होतं. पाणी पिता ठसका बसला एकदम. आणि आता बसतो जेवायला कारण खूप भूक लागली. तिथून मस्त गरम गरम केलं पिठलं आणि भात. तर आम्ही बाहेर बसतो जेवायला. का बरं उन्हात गरम करा व्हायला ठेवलं का? गरम गरम पिठलं परत उन्हात ठेवलं की तुम्ही. विभू पण उठला. त्याला इंटरेस्ट खेळायला मी पाहण्यासोबत. विभुडी तो आताच उठला. तुला जेवायचं बाबड्या? जेवायचं तुला? मी तुला पाळणं पाहिजे. आता पाळणं जायचं. बरं थांब तुला पाळणं ठेवतो. हां मी तो आता विभू गेला पाळण्यामध्ये आणि की तुम्ही मस्त वाटते जेवायला. हां 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 एक नंबर. आणि मम्मी पप्पा गेले बाहेर थोड्या वेळापूर्वीच. येतील ते आता म्हणजे चेकअपला गेले हॉस्पिटलमध्ये. गरम आहे ना तुम्हाला कांडून देते ना. स्वतः घेतला. आता तुमच्या बाजूलाच ठेवलंय. तुमचंच एटा वाईट होतं. मी मला खायचंच नाही. काय कामाला पहिला घास घेतला आणि डायरेक्ट पाहुणे आले. या चला लगेच बस असाच. पहिलाच घास घातला एकदम मस्तपैकी. तुमची आठवण काढली इतक्यात. म्हटलं मग आम्ही दोघं बसलो जेवायला. मम्मी त्यांनी गेले बाहेर. आले काय करतोय कसं बघतो पाहतो. मी बुडी मित्र कसं पाहत होतो. पूर्ण फिरला बघ ना तो. हा इकडे शान आम्ही एवढं वेळ तेव्हा बाबा बाबा केलं नाही. आम्हाला कोण आवाज दिला नाही. बाबा येऊन बसले लगेच बाबा बाबा करतोय. मित्र मस्त जेवण झालं. तिथं असं झोपलो मी आडवा पडलोय जरा. काय घेतली का सुट्टीच ठेवायचं काम पडले. पप्पा काय बरोबर करणार बाबा. ते बाबा काय बाबा नाही कमी नाही
हे बरं की झालं आईची एक. माझी कोंबडी आलं नाही माझ्या चोरची बाबा सुसू करू मित्रांनो बाबाच्या कसं मागा लाग का बाबा पाहिजे जा जा जाऊ फिरून आणा दिवशी आम्ही नाही का डीमार्टला जेवायला गेलो होतो त्या दिवशी शेवटपर्यंत बाप सोडलं नाही त्यांनी मस्त खाटे होतो आम्ही आरामशीर पप्पालाच लटकेल होतं फक्त बसतो पप्पी नाही पण एक बसून कर काय कर मला काय कर काय कर पप्पा बाबा बाबा एवढं काय काय सोडतो चाकात लावून ते पण जेवण वगैरे झाले मस्तपैकी मम्मीने ते म्हणजे थंड घेऊन ये म्हणजे मी आईस्क्रीमचे कोण घेऊन चाललोय काय घरात गेले नाही त्यांना नाही त्यांना तब्येत नाही मेरे को पता था ये मेरा है चॉकलेट मित्रांनो मग जेवण झाल्यानंतर मस्त थोडं झोप काढली एकदम भारी झोपलो होतं डोळे पण माझी झोपायचे इतक्यात जस्ट उठलो आणि इतक्यात मला भाच्यांचा फोन आला की मामा रे आम्हाला भेटले नाही खूप दिवस होता त्यांना भेटून होतो आळगावमध्ये जाऊन मळ्यामध्ये जाऊन मित्रांनो पप्पा मस्त इथं घेऊन बसले तो पण आताच उठला ना बाबा पप्पा त्याला जेवून घेऊन बसले आता मी तुझं पोहोचलो मित्रांनो मळ्यामध्ये पोरांकडेच चाललो आता पोहोचलोच एक काम करताय शेतीचे येणाऱ्या पिढीला सुद्धा येणे आणि मिळालं पाहिजे काय रे काम कोणाला शेतीचे काय नाही मग अरे चांगले मित्रांनो आलं नाही पतंग ब्लॉग बनवतो तिकडे जाऊन येतं लाज वाटते तुला तर याने पतंग घेऊन बोलवलं होतं मला पण मग गाडीला एकटा आलो पतंग कसं का आणू फाटून गेला असतं म्हणून आणता नाही आल्या आम सांगणार लांब आहे बा अरे पण मग पोर आता उड राहिले कुठं उडून राहिले हे कधी आणलं तुम्ही कधी आणलं लय दिवस झाले त्याला ऐ गड्या आणि उड्या मारते मित्र माझ्या बहिणीची पण तब्येत बरी नाही आवाज बसलाय ती पण प्रचाराला जाते सध्यांचं पण शेट उभा इकडून नाशिक मधून त्यांचा प्रचार जाऊन कसे बसले देबू तास मित्रांनो काय चाललं मग आता गेम प्ले पाहता मम्मी आली आहे मित्रांनो पाहू शकतात मम्मी खूप आभारी आहे मित्रांनो आता मित्रांनो याची 35 गुल करायची पण मित्रांनो खूप मित्रांनो याला कसा चढायचा त्यांना आता आम्ही पेज लावणार आहे त्या पोरा सांग तेव्हा तो तिकडे खूप लहान आहे पाहू शकतात मित्रांनो तेव्हा पतंगला पकली आहे आता आम्ही ब्लॉग बनवतोय हा याच्या संग पेज लावायचंय आम्हाला याच्या संग पेज लावायची मित्रांनो बरोबर पतंग नको राहिली टाटा बाय बाय मी आता गीताला घेऊन बोलवच लागू काय येऊ कसं बाय तो गेला त्र्यंबकेश्वर आले तुम्ही हा इतक्यात चाल बाबा आलो मी पण लगेच तिकडनं कारण त्यांच्याकडे बिबटे सुटलेले खूप डेंजर आणि काल त्यांच्या घरामागे बिबटे निघला म्हणून मी पटकन पळून आलो मित्र मला खूप दिवस होतं युट्यूबवरती लाईव्ह जायचं होतं आज मी प्रयत्न करतो युट्यूबवरती लाईव्ह जाण्याचा म्हणजे ते माझं अजून ऑन झालं की नाही बघतोय मी फक्त चेक करतोय झालं तर जाऊ 5 मिनटं लाईव्ह आणि प्लस व्लॉग पण शूट करतोय मित्रांनो मी आज यूट्यूबवरती फर्स्ट टाईम लाईव्ह गेलेलो आहे आणि आता लाईव्ह स्ट्रीमिंग मी चालू केलेली आणि 5 ते 10 लोक त्याला जॉईन झालेले आहे फर्स्ट टाईम बिना नोटिफिकेशनचे याचे त्याचे म्हणजे काही सांगितलं ना डायरेक्ट लाईव्ह गेलो मी आज मित्रांनो लाईव्ह स्ट्रीमिंग एंड झाली आपली भारी वाटलं मला लाईव्ह जाऊन आज म्हणजे पहिल्यांदा यूट्यूबवरती लाईव्ह गेलो म्हणजे काही आयडिया नव्हती कसं जाऊन काय तर इथून पुढं आपण कंटिन्यू जात जाऊ मध्ये आधीमध्ये कधी कधी लाईव्ह आणि डायरेक्ट गेलो सांगितलं नव्हतं डायरेक्ट कोणत्या ब्लॉगमध्ये की लाईव्ह येणार आहे काही नाही डायरेक्टली मी लाईव्ह येऊन गेलो मित्रांनो खूप बेकार थंडी आज आपण करू आधी हा ब्लॉगचा एंड आय होप तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यांदा आपण लाईव्ह गेलो होतो आज आणि आता आधी मध्ये जात राहून मी बोललो तसंच बहुतेक आपण इथे संडेला पण जाऊ लाईव्ह येऊ परत शक्यतो संडे म्हणजे आज हां संडेला लाईव्ह येऊ आपण तुम्ही पण थोडंसं नोट करून ठेवा म्हणजे लगेच कळलं तुम्हाला की मी संडेला लाईव्ह येणार आहे
आणि मस्त आज बाच्यांना भेटलो, घरी पण एकदम भारी टाइम स्पेंड केला. आणि मी पहिल्यांदा संक्रांतीची पहिली पतंग उडवली. आता संक्रांत येणार आहे 15 दिवसामध्ये. तर तशी आज पहिल्यांदा पतंग उडवली. आता एवढं पण आपलं संक्रांतीचे ब्लॉग बनवायचे मस्तपैकी. तर तुम्ही पण चॅनल मस्तपैकी शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज.